हे नेमकं काय वरती घ्या नागनाथ महाराजांच्या आशीर्वादानं विधान परिषद 2026 ची निवडणूक सुरू झाली. वंचित आणि अपक्षांच्या मदतीनं कोणाच्याही नेते मंडळीच्या आशीर्वादाशिवाय युतीचे नेते मंडळी आणि आघाडीचे नेते मंडळी यांच्या विचाराच्या शिवाय मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता. निवडणूक लढवायची होती, पण या राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, पारदादा पवार आणि धडाडीचे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर माझे युवा मालक, मागचे मालक होते अजितदादा आणि आताचे मालक होते संग्रामदादा, असे घोषण आलं पाहिजे. युवा नेते संग्रामदादा, सुजयदादा आणि या राज्याचे ज्यांनी खऱ्या अर्थानं पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले असे आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, आमचे विखेदादा जगताप. आता प्राजक्तदादाचं तर कामच होतं, माघारी घ्या माघारी घ्या माघारी घ्या. मी कसं की नगरसेवक माझ्याबरोबर आलेले होते, मी निवडणूक करणार होतो आणि कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही, पडणार नाही. जे काय असेल ते साहेब मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो. धनंजय जाधव आणि स्वप्नीलराव निखिलजी वारे उद्योगपती म्हणून खऱ्या अर्थानं ते आमचे फार सहकारी आहेत. कोणत्या मुद्द्यावर माघार घेतली तुम्ही? कोणत्या मुद्द्यावर मला दिसली? महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता सर्व मान्यवरांचे नावं घेतले त्यांच्या साठी आणि राज्यामध्ये चाललेलं युतीचे सरकार पारदादा पवारांची सर्वांच्या हिशोबाने ही माघार घेतली. माघार घेत असताना एकच प्रोजेक्ट दादा तुम्ही आमदार झालेले आहात, तुम्हाला आता बाहेरवाड्याच्या यावं लागत आहे. आमच्या नगरसेवकांना प्रत्येक त्यांच्या नगरपालिकेमध्ये जाऊन भेटावं लागत आहे, त्यांचे सगळे कामं करावं लागत आहेत. आणि आमदार साहेबांनी मला सांगितलं आता नाही तुला आमदार करता आलं, पुढच्या वेळेस नक्कीच कर. दिवसभराचा दबाव आता गेला का? आपल्याला आमदार कधी करणार आहे? दिवसभराचा दबाव आता गेला का? दबाव म्हणजे माझा दादा मागच आणि आता काय दबाव राहता, फक्त प्राजक्तदादांना हात जोडून विनंती, माझ्या नगरसेवकांना न्याय द्या, कामं द्या आणि त्यांना इकडे गेलेत म्हणून काय रागवू नका. धन्यवाद. ती सही तुमची